नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण CNG खाली होता, तर बघू आता किती बसतोय. 831. टाईम 8 वाजायला 1 मिनटं बाकी आहे. आणि 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात उबरमध्ये. उबर गोच्या ट्रिपला दोन्ही होते आणि मी काल विसरलो की उबर गो असं चालू आहे ते. पण ठीक आहे, उबर गो जरी असलं तरी पण ठीकठाक झालेलं आहे. गाडी आतापर्यंत किती 11-12 किलोमीटर चालली असेल. ओके, 18 किलोमीटर गाडी चालली आहे आणि 328 रुपयाचं काम झालं आहे. लोकलमध्येच 2 ट्रिप झाल्या. आता मी गो सिडन चालू केलेत, रॅपिडोला पण चालू करून घेतो आणि थोडा वेळ इथं थांबून बघू. कारण आता मोठी जर ट्रिप भेटली ना, डायरेक्ट मालाड, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली ह्या साईडच्या जर ट्रिप भेटल्या ना तर खूप चांगलं होईल. ट्रॅफिक भेटणार नो डाऊट, पण बघू आता कसं काय ते ट्रिपवरती डिपेंड करतं. भावानं खूप जास्त टाईम लागला ट्रिप कंप्लीट करण्यासाठी, पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी घेतली होती ट्रिप. उबरमध्ये काय वाजत नव्हतं आणि ही ट्रिप कंप्लीट करण्यासाठी आपल्याला जवळपास 2 तास 18 मिनटाचा टाईम लागला. फेअर बिलकुल पण नाही वाढला आणि मला टाईम जो दाखवला होता तो 85 मिनिट्स दाखवला होता, म्हणजे 1.5 तासाच्या आसपास. तर असा आहे विषय. त्यानंतर मग एक ट्रिप भेटली आपल्याला, इथलीच एक छोटीशी लोकल 8 किलोमीटरची, 250 रुपये भेटते. अर्ध्या तासामध्ये जर ट्रिप कंप्लीट झाली तर ठीक आहे. पुढून गाडी आल्या त्याला पुढे होणार. एक 6 तास 60 किलोमीटरचे 1700 रुपयाची गो रेंटलची बुकिंग होती उबरमध्ये. आणि ॲक्सेप्ट केलं तर एरर आलं, म्हणजे मॅच केली आणि एरर आलं. आणि आता मी सध्या एअरपोर्टच्या जवळच आहे. इथून राईट साईड मारलं की लगेच T2 येईल. तर हे बघा, ऑल रिक्वेस्ट टेकन फलाना टिमकाना काहीतरी लिहून आला. ठीक आहे. गो रेंटल भिवंडी. नाही घेतली मी, म्हणजे मॅचेस नाही केली. शेवटचं टाव भिवंडी असेल त्याचा, भिवंडी. आईला विमानाचा व्ह्यू टाकलाय कोणीतरी. वा, नाही जायचं आपल्याला त्या साईडला. परत आली भिवंडी. ना मुन्ना ना, भिवंडी को नहीं जाने का मेरे को. मित्रांनो, आता मी आहे भांडूपमध्ये आणि हा स्लम एरिया आहे. तर मी कस्टमरला जेव्हा विचारलं की हा स्लम एरिया आहे का, तो बोला हां. तर गाडी व्यवस्थित जाऊ शकते, तो बोला हा जाऊ शकते. चांगला होता, म्हणजे बाहेरचा व्यक्ती. आणि त्यांनी काय केलं माहिती, त्यांनी 100 रुपयाची टिप्पा दिली. तर 100 रुपये ठेवलेत. 350 फेअर मला काहीतरी दाखवला होता आणि त्याने काहीतरी पे केलं 240 समथिंग असं काहीतरी पे केला. तर तो बोलला की अरे इतकं कमी. मी बोललो की हां, मला बोलते एवढंच दाखवलं. तो बोलला की थांब, बोलते मी तुला ना अजून 100 रुपये देतो. त्यांनी 100 रुपये ॲज अ टिप म्हणून दिले. अभी क्या कर सकते है. मित्रांनो, आता मी रेडी आहे परत ट्रिप ॲक्सेप्ट करण्यासाठी. मला एक रेंटलची बुकिंग लागली होती आणि रेंटलची बुकिंग मी उचलली नाही कारण मला वॉशरूमला जायचं होतं. तर ती कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन असं दाखवत होतं. नाही जायचं हिरानंदानी पोवायला. नवी मुंबई नेरूळची ट्रिप भेटली आहे उबरमध्ये. 19 किलोमीटरचे 350 रुपये काहीतरी दाखवलं आहे. थोडासा अपडाऊन होऊ शकतो कारण मी नवी मुंबई बघितली आणि उचलली पटकन. हा मला जो बिल्डिंग दिसते ना तिथे, त्याच्या आतमधून पिकअप आहे.
राईट साईडला एक मोठी बिल्डिंग आहे इथे, गॅप पण दिसेल तुम्हाला. वेळ होते 1:18 आणि मुलुंड वेस्टमध्ये आहे मी सध्या. आत्ताच एक जस्ट नवी मुंबई नेरूळची ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे उबरमध्ये. 19 किलोमीटरचे 350 रुपयाच्या आसपास फेअर दाखवला. आय एम नॉट शुअर, कारण मी पटकन बघितलं नाही. उचलली ट्रिप आणि थोडासा पिकअप मला कन्फ्युजन टाईप वाटतो आहे, कारण आहे ना ही बिल्डिंगमधून पिकअप आहे. मोठी समोरची बिल्डिंग आहे ना तिथून पिकअप आहे. तर अंडू गुंडू थंडा पाणी केलं आहे या मॅपने इथे. हे बघा, मागाशी मी इथूनच कुठून तरी गेलो होतो. हां, इथूनच कुठून तरी गेलो होतो, मला समजलं नाही. ह्याच्या आतमध्ये जायला सांगते. ओके, कुठून? ओके, ह्याच्या आतमधून पिकअप आहे. मित्रांनो, टाईम होतोय 2:21 अँड आतापर्यंतची गाडी चालली आहे ती चालली आहे 102 किलोमीटर. हा जो रिसेट ट्रिप आहे हा माझा बिल्डिंग खालचा ट्रिप हे आहे. सो आतापर्यंत काम झालं आहे 1290 इन उबर अँड 600 इन ओला. तर मला सेल्फी देतो. अर्धा तास बाकी आहे अजून पास एक्सपायर होण्यासाठी, आणि त्याच्या आधी जर मुंबईची ट्रिप भेटली तर खूप जास्त आनंद होईल मला, आणि जर नाहीच भेटली तर काही हरकत नाही, पुढचं बघितलं जाईल. सध्या ठाण्यामध्ये डार्क सर्च आहे, अंधेरीमध्ये हलकासा आहे, वर्सोवा बीचच्या या साईडला. तर अशा प्रकारचं काय आहे सर्च. इथून काय लागतोय का? कस्टमरला ड्रॉप केलं मी ठाण्यामध्येच, इथे लोधाच्या आसपास. ते आतमधून काय समजत नाही, भुलभुलैया आहे बिल्डिंग पूर्ण. तिथे कस्टमरचा मला कॉल आला. आता लोकलच ट्रिप लागली आहे ठाण्यामधून. आता रिसेंटली मी कस्टमरला ड्रॉप केलं आणि मला डाऊटच होता की इथून काही ना काहीतरी ट्रिप लागेल छोटी मोठी. उबरमध्ये डोंबिवली वगैरे लागते. एअरपोर्टची बुकिंग पण लागली होती, पण मी एअरपोर्टची बुकिंग घेतली नाही. आणि इथून एक लोकल लागली आहे, कुठला तरी एस्टेट म्हणून एक आहे, पण तो ठाण्याच्या एकदम सेंटरला आहे. म्हणजे आपल्यासाठी बरं पडेल जर ही ट्रिप कंप्लीट केली तर मी ती उचलली त्या हिशोबाप्रमाणे. आणि मॅडमचा ते फोन आला आणि ती बोलली की अरे एक्झिट गेटच्या इथून बोलते ये लवकर येशील. मला काहीच समजत नाही की तिथून एक्झिट गेट कुठून आहे काय. तिथे वॉचमॅन पण नव्हते, म्हणजे दिसतच नव्हते वॉचमॅन विचमॅन. सगळे आतमध्ये कॅबिनमध्ये बसलेले असावे मे बी. जाऊ दे, जो मॅप दाखवतोय ना त्यालाच फॉलो करून जातो, बरं पडेल, नाही तर लफडा होईल. कस्टमरला आता ड्रॉप केलं आणि दरवाजा उघडला होता. तर उघडता इथे तुर्बे MIDCची ट्रिप आहे ना अशी बघितली. क्लिक करण्याच्या आधीच छूमंतर दहीसर शीळ फाट्याची ट्रिप लागते. नाही उचलत मी, कारण तो नक्की दहीसरच आहे, शीळ फाटाच आहे. कुठे आतमध्ये साईडला कुठे कोण असेल काही सांगता येत नाही. इथं आता ट्रिप लागते, मला नाही घ्यायची ही बघा, ही रिझर्वेशन बघा कुठे आहे, शहापूर. आणि हा खारघर सेक्टर 20. 62 किलोमीटरचे इंटरसिटी आहे. 62 किलोमीटरचे 1072 रुपये. टाईम बघा 1:37. भावानं आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं तळोजामध्ये, आणि इथून मी आता डायरेक्टली घरी जाणार आहेत. गाडीमध्ये CNG पण पूर्णपणे संपला. रिझर्वला लागून आता गाडी ऑटोमॅटिकली पेट्रोलवरती शिफ्ट झाली आहे. आणि आज मॉर्निंगला मी तशी पण गाडी पेट्रोलवरती चालवली नव्हती, विसरलो होतो. पण ते कुठं ना कुठं चांगलं झालं की आता पेट्रोलवरती चालेल. थोडी जास्त नाही चालणार ही, किती 6.5-7 किलोमीटर गाडी चालेल पेट्रोलवरती, बट ठीक आहे. तर मी तुम्हाला काय करतो ना, डायरेक्टली आता थोडासा एन्जॉय करतो, गाणी वगैरे ऐकतो, मित्रांना फोन लावतो, कसं काय चालेल त्याचा धंदा पाणी विचारतो, आणि आपलं सगळं कॅल्क्युलेशन आहे ना तो घरी गेल्यावरती तुम्हाला सांगतो. हे ट्रिपचा जो डिस्टन्स होता तो हा 32 किलोमीटरचा डिस्टन्स होता, आणि मला 662 रुपये भेटले. हे बघा इथे अजूनपर्यंत स्क्रीनवरतीच आहे. आणि ह्या ट्रिपमुळे आपला जो पास आहे तो ॲक्टिवेट झाला आहे उद्यासाठी. आणि उद्या आहे फ्रायडे, तर फ्रायडेची येणार आहे मजा.
पास थोडासा ॲक्टिवेट झाला नसताना तर अजून मजा आली असती, बट ठीक आहे. 7:24 टाईम होतो आहे आणि टोटल गाडी जी चालली आहे ती 175 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आजची टोटल अर्निंग आहे 3,290. त्याच्यामध्ये 100 रुपयाची टिप पण इन्क्लूड आहे. CNG 831चा CNG गेला. त्यानंतर 83 रुपीज आपलं ओलाचं मंथली सबस्क्रिप्शन पर डेच्या हिशोबाप्रमाणे कॅल्क्युलेट करतो. कधी कधी मी कमी करतो, कधी कधी जास्त करतो, बट ठीक आहे. आणि 212 आपलं उबर. आणि आपल्या हातामध्ये सगळं काय पैसे कट करून 2,164 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि 12 तासाची अर्निंग कन्सिडर करू शकता. ऑलमोस्ट थोडासा 19-20 झालेला आहे, बट ठीक आहे. ही 12 तासाची आपली अर्निंग आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस इथंच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.